निवडणुकीमध्ये पैशांचा धूर निघतोय, सत्तेचा माज हा राज्यकर्त्यांच्या वक्तव्यातून आणि वागणुकीतून दिसतोय असा आरोप उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केलाय। एकही मंत्री शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसत नाही, मात्र पैशांच्या थैल्या उघड्या केल्या जात आहेत। मुंबईमध्ये प्रदूषणाची पातळी वाढली आहे, राज्यभरात भ्रष्टाचाराचं प्रदूषण वाढलेलं आहे। राज्यभरामध्ये आता भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग दिसत आहेत, अशी देखील टीका त्यांनी केली आहे। नाशिकमध्येही कुंभमेळ्यात गैरसोय होऊ नये यासाठी पालकमंत्री नेमला जात नसल्याचा आरोप ठाकरेंनी केला। नाशिकमधली झाडं कापायला आपला विरोध असून नाशकात मुंह में राम बगल में अदानी अशी स्थिती असल्याचा आरोपही ठाकरेंनी केला। राज्यामध्ये आपण बघाल तर निवडणुकांचं वातावरण आहे। सगळं सरकार, मग मुख्यमंत्री असतील, त्यांचे दोन सहकारी असतील, मी उपमुख्यमंत्री म्हणत नाही कारण ते संविधानिक पद नाही आहे, दोन सहकारी असतील आणि सगळं मंत्रिमंडळ हे प्रचारासाठी फिरतंय। गावागावात किंवा जिथे जिथे निवडणूक आहे तिथे जाऊन मतं मागतंय आणि या प्रचाराच्या दरम्यान कधीही नव्हता तेवढ्या या निवडणुकांमध्ये, या खरं स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, या निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघताना दिसतोय। आज सुद्धा सामनाचा अग्रलेख आपण वाचला असाल, त्याच्यात देखील याचा उल्लेख केलेला आहे। पैशाचं वाटप किंवा पैशाचा पाऊस किंवा अतिवृष्टी ही भयानक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि एक प्रकारचा सत्तेचा माज, सत्तेचा दर्प या सर्व राज्यकर्त्यांच्या वक्तव्यातून आणि त्यांच्या वागणुकीतून महाराष्ट्र पाहतो आहे।